आपल्या एका शेतकरी मित्रांना आपल्या एका व्हिडिओवरती कमेंट केला होता की आपली त्यांची जी म्हैस आहे त्यांची म्हैस रिपीट होते. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आले होते की म्हैशींना सिमेंट्स भरून रेड्याकडून भरून सुद्धा त्या रिपीट होत आहेत. तर काय होतं मित्रांनो, म्हैस रिपीट होण्याचं कारण काय असतं? म्हैस माझ्यावरती तर येते, म्हैस हिटवरती येते, पण काय होतं की सिमेंट्स भरला आपण किंवा रेड्याकडून भरली की ती परत 21 दिवसानंतर माझ्यावरती येते. तर याचं कारण काय असतं मित्रांनो, की तिच्या पिशवीमध्ये म्हणजे जे गर्भाशय आहे मित्रांनो, त्याच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असण्याची शक्यता 100% असते जर ती रिपीट होत असेल तर. आणि ते काय होतं की ज्यावेळी ते सिमेंस असतं, सिमेंस आपण गर्भाशयामध्ये सोडतो, त्यावेळी त्या गर्भाशयामध्ये गेल्यानंतर ना तिथलं इन्फेक्शन त्या सिमेंसला डेट करून टाकतं, म्हणजे ते मरण पावतात तिथं इन्फेक्शनमुळे. त्यामुळे आपली म्हैस गाप जात नाही, परत रिपीट होते आणि परत 21 दिवसानंतर माझा होत. तर त्यासाठी मित्रांनो काय केलं पाहिजे, तर जे गर्भाशयामध्ये इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्शनवरती आपण पहिल्यांदा काम केलं पाहिजे. गर्भाशयाची प्रजनन क्षमता चांगली करण्यासाठी मित्रांनो आपण गर्भाशयामध्ये औषधं सोडली पाहिजेत. ते आपल्या पशुवैद्यकांकडे जे अवेलेबल असतात, ते एका कुठल्या गोष्टीचं कुठल्या कंपनीचं नाव सांगता येणार नाही मित्रांनो. तुमच्या पशुवैद्यकीय जो मित्र असेल त्याच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही तुमच्या म्हशीच्या गर्भाशयामध्ये सोडा, जेणेकरून तिचं प्रजनन क्षमता चांगली होईल आणि तिच्या गर्भाशयामधलं इन्फेक्शन निघून जाईल आणि परत ती रिपीट होणार नाही, 100% गाप जायला मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्राचा फायदा होईल.